काय ग अर्चू, आता काय झालं? काय होणार? ही चित्रा चित्रा? सतीश, त्या दिवशी दादांचा फोन आला होता, आठवतंय ना? ते काय म्हणाले की चित्रा लग्नासाठी नकार का देतीये? कारण तिच्या लग्नानंतर तिच्या आई अण्णांची काळजी कोण घेणार, यासाठीच ना? आठवतंय ना? हो आठवलं ना. मग आणि त्याच बाबतीत मी तिला समजावलं. बरं, फक्त मीच नाही तर माईने सुद्धा अगदी व्यवस्थित समजावलं की बाई ग, आता अलीकडे लग्नानंतर मुलीनेच आई वडिलांची जबाबदारी जरी घेतली तरी सुद्धा सासरच्यांना काहीही ऑब्जेक्शन नसतं. आता जमाना बदललाय. हो बरोबर आहे. मग याच वरून माईने आपल्याच घरातलंही उदाहरण दिलं तिला, मेघनाचं, की मेघना कशी एकुलती एक आहे. हो करेक्ट आहे अर्चू, पण मग आता नेमका प्रॉब्लेम काय आहे? सतीश, अरे प्रॉब्लेम हा आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा ही आदित्य आणि मेघनाकडे जाऊन रडली आणि वर हे सांगितलं की मला लग्न करायचंच नाहीये, तरी सुद्धा माझ्यासाठी स्थळ बघतायत. काय? मग काय? आणि या सगळ्यावरून आदित्य माझ्याशी भांडला की जर तिला लग्न करायचं नाहीये तर स्थळ कशाला बघताय, कशाला एवढी घाई करताय? नाही अर्चू, काहीतरी गडबड आहे. म्हणजे हिला मुलं आवडत नाहीत अशातला भाग नाहीये. मुळात ही फोटोज बघत नाही कारण हिला लग्न करायचं नाहीये. अरे तेच तर सांगतेय मी. चित्राशी बोलावंच लागेल. आत्ताच बोलतो. चित्रा, चित्रा. अतिशय. काय झालं दादा? अर्चू काय म्हणते? चित्रा, तुला खरंच लग्न करायचं नाहीये का? हे बघ, तसं असेल तर मग मला अण्णा काकांशी बोलावं लागेल, कारण तुझ्या लग्नाची जबाबदारी अण्णा काकांनी माझ्यावर सोपवली आहे. नाही सतीश दादा, तू अण्णांशी नको बोलूस, ते रागावतील. ते रागवायला नकोयत ना. अगं मग का हट्टीपणा करतेयस? हे बघ चित्रा, तुला अर्जुनी समजावून सांगितलं, माईनी समजावून सांगितलं. हवं असेल तर आपण खात्री करून घेऊ ना. जो मुलगा तुला आवडेल. चित्रा, मी काय म्हणतोय लक्षात येते का? तुला जो मुलगा आवडेल तो जर का आई अण्णांची जबाबदारी घ्यायला तयार असेल तर मग विषय संपला. चित्रा, मग बघू ना आम्ही स्थळ. झालं, पुन्हाही आता गप्प बसली. चित्रा, अगं बोल काहीतरी. आणि चित्रा, माझ्याशीच बोल हा, नाहीतर नंतर जाऊन सगळं आदित्यला सांगत बसशील. काय ग विजय, बोलवलं? हो, हे बघ, स्पेशल टूर फॉर सिनियर सिटीजन्स. हो, कुठे आहे ग? अर्चू वाच ना, तर पेपर दिलाय ना. अगं आता तू वाचलंयस ना, तूच सांग ना. वाच अर्चू. बघ, कुलू मनाली, लडाख. नानामाईंसाठी म्हणतेस ना हे? अर्थात. नाही नाही, झेपेल का हे त्यांना? कारण काय आहे, माईला श्वासाचा जरा त्रास आहे ना. माईंचा त्रास कधीतरी असतो, तो काही नेहमी नाही होत. आणि त्यांच्या टूरवर ना 2 डॉक्टर्स आहेत त्यांचेच ऑन बोर्ड. त्यामुळे ना ही टूर सगळ्यात सेफ आणि छान आहे. ओके ओके ओके. पण म्हणजे अमित दादाला सांगितलंय का? अगं तुझ्या अमित दादानीच सांगितलं मला, आणि मला म्हणाला की घरातल्या सगळ्यांशी बोलून घे. किती दिवसांची आहे? 7 दिवसांची? अय्या, म्हणजे भर दिवाळीमध्ये नानामाई घरात नसणार? अर्चू, आपण त्यांना दिवाळीत पाठवू का बाहेर? काही बघ ना नीट जरा डोळे उघडून. हा, मग ठीक आहे, मग ठीक आहे. काय आहे, आता मला सांगितलंयस ना, आता आदित्यला जाऊन सांगूया. जरा माई बाहेर कुठे जाणार म्हटलं की बाळ लगेच घाबरतो. आई कुठे चाललीस तू? कधी येणार आहेस तू? माई मला जमतच नाही हो तुमच्यासारखी.
अगं सवयीनी जमतील ग. मला तरी कुठे येत होत्या, इतक्या वर्ष करते म्हणून जमतंय. काय ग हं? काय झालंय? नाही अशी कोमेजलेली काय? नाही माई, काय नाही. माझ्याशी खोटं बोलू नकोस हं. काय झालंय सांग बघू. मला सगळं कळतं. आदित्य काही बोललाय का तुला? नाही नाही. तसा फार चांगला आहे ग तो, पण थोडासा हट्टी आहे. नाही एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की घेतली. मग आपण त्याला कितीही त्याचे फायदे तोटे सांगितले ना तरी त्याला राग येतो. हं. काय करणार आता. नाही म्हणजे हा स्वभाव बरोबर नाही कळतंय हो, पण स्वभावाला औषध आहे का काही? काय म्हणून म्हंटल तसं काही झालेलं नाहीये ना? माई माई गुड न्यूज आहे. अगो बाई काय झालं? तुझ्या चित्राने एखादा फोटो पसंत केला की काय? हे ग, त्या फोटो प्रकरणाचं ना नाव सुद्धा काढू नकोस आता. आणि बाय द वे, आता ती काही माझी चित्र नाहीये, ती स्पेशली मेघना आणि आदित्यची चित्र आहे. काहीतरीच काय अर्जू, ते चित्रापुराण आता बाजूला ठेव आणि महत्वाची न्यूज सांग ना माईंना. अरे हा माई ऐक, न्यूज अशी आहे की कुलू मनाली आणि लडाखची टूर चालली आहे. हा. आणि ती सिनियर सिटीजन साठी आहे, 7 दिवसांची आहे. तर अमित दादा म्हणाला की नाना आणि माईंसाठी ही टूर अगदी योग्य आहे. काय, कशी आयडिया? नाही आयडिया आवडली आहे. मी काय सांगणार कशी आहे म्हणून. बाप लेक दोघही सारखेच आहेत. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पेपर दाखवून झालेला आहे मला. म्हणाले संजीवनी ही बघ ही टूर आपल्यासाठीच आहे. तसाच लेख अमितने लगेच तेच सांगितलं. मग झालं तर कन्फर्म करून टाकूया ना बुकिंग माई. हा, आता काय, आता काय झालं? नाही ग, मला ना असं दोघ जण आम्ही कुठेतरी गेलो असं नाही पटत ग. मला म्हणजे सगळं तुम्ही गोताळा लागता बरोबर. काय करायचं आम्ही दोघांनीच तिकडे जाऊन? माई काय ना माई, आम्ही सिनियर सिटीजन्सच्या टूरला येण्यासाठी ना तोपर्यंत तुम्ही सिनियर सिटीजन्स व्हाल. आणि तेव्हा तुला म्हणजे उचलूनच घेऊन जावं लागेल ग, आणि ते काही शक्य नाही. पुरे झाला चावट कुठली. किती बोलाल ग मला माझ्या जाडेपणावरून. सॉरी 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 सॉरी, पण काय ना आहेच ना तू. मार देऊ का तुला आता? वा बरं बरं, मला सांग काय ठरवलंयस मग तू? मी काय ठरवणार? आता तुम्ही ठरवलंयत ना हे पार्सल पाठवून द्यायचं त्यांच्या बरोबर, मग पाठवा. बरं अर्चू, नाही माई तयार झाल्यात, पण माईंच्या लाडक्या लेकाची परमिशन काढायची राहिली अजून. मी नाही बोलणार हा, तूच बोल. का ग कट्टी वाटत त्याच्याशी? घ्या, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. मारी ना तुला. बरं शैतान. माई बघ ना यार. विजया का ग त्याला त्रास देता तुम्ही? आदित्य, मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बोल. ए इकडे नको, याच्या रूम मध्ये जाऊन बोला. बरं चालेल. अरे पण माझ्या समोर बोला ना, काय फरक पडतोय? माई तुम्ही जरा थांबा इकडे. चल जा. चल. काय अगं, अरे चाललंय? काय करता ग तुम्ही? हे पुरे चहा कर त्याच्यासाठी जा. आणि माई तू माझ्यासाठी कर जा. मार देते तुला आता. ए काही लाड करू नको तिचे. का ग का लाड नको करू माझे? काम कर मग, लाड पाहिजे असेल तर. लाड 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 लाडोबा नुसती. मस्त आहे ना टूर. तुला सांगते आदित्य, नाना माईंसाठी एकदम परफेक्ट आहे. पाठवूया का त्यांना? पण दोघांनाच? अरे असं काय करतोस आदित्य?
त्यांच्या बरोबर ना इतरही 40-50 माणसं असणार आहेत. हो पण आता पण बिणी काही नाही. तुला सांगू का, कित्येक वर्षात नानामाई कुठे बाहेर गेलेलेच नाहीयेत, म्हणजे एकत्र. नाना भटकत असतात कुठे कुठे, पण माईंना कधीही विचारलं ना जाणार का म्हणून, तर माईंचं ठरलेलं वाक्य, हे घर हाच माझा स्वर्ग आहे. अरे पण माईंनी पण जायला पाहिजे ना बाहेर, त्यांनी मजा करायला पाहिजे. आणि तुला सांगू का आदित्य, माई नाही म्हणतात ना जायला, तेव्हा नानांचंही हिरमोड होतं रे. आणि मला असं वाटतं ना आदित्य, की ही टूर त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. पाठवू येणार आहे त्यांना. पण तिला झेपेल का? एकतर हवाई थंड तिकडे ते कुलू मनालीला, आणि परत चालायलाही बरंच लागेल ना. अरे त्यांना झेपेल अशीच असणार आहे ती टूर. सिनियर सिटीजन्सची टूर आहे ती. आणि शिवाय 2 डॉक्टर्स पण असणार आहेत ऑन बोर्ड. ते पण सिनियर सिटीजन्स आहेत का? आदित्य गप बसा, आता फटके खाशील तू. हे बघ, ह्या टूर मध्ये नाही म्हणावं असं काहीही नाहीये. तू उगाच खुसपट काढत बसू नकोस. तू हो म्हण ना, पाठवूया त्यांना, मजा येईल. मी काय म्हणतो, आपणच नेऊया ना त्यांना. कधी कधी नेणार आपण ते सांग बरं जरा. नाही म्हणजे तुला रजा मिळायला हवी, अमितला रजा मिळायला हवी, त्याच वेळी नेमकी सतीशला पण सुट्टी असायला हवी. आणि हे सगळं जर जुळून आलं ना, तर मुलांना शाळेला सुट्टी असायला हवी. आणि असं कधी जमणार आहे सांग बरं तुम्हाला. असं काही होत नाही आदित्य एकत्र. हे बघ, आता नाना तयार झालेत ना, तर आपण माईंना पण तयार करू आणि पाठवूया त्यांना, कळलं का? नानांना सवय अशी फिरण्याची, पण माईला नाहीये. आणि तिला इतकं दूर पाठवायचं म्हणजे मला काळजी वाटते. अरे पण नाही ते काही नाही, मला जरा वेळ हवा विचार करायला. हे पकड, मी आलो. अरे चहा. आलो मी थोड्या वेळात. काय ग, आदित्यचं काही बिनसलंय का? अहो नाही ताई, म्हणजे कशावरून असं म्हणताय तुम्ही? खूप असा शांत शांत वाटतोय, असा आपल्याच विचारात असल्यासारखा. नीट बोलत वागत नव्हता. तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? अहो नाही नाही, खरंच तसं काही नाहीये. बरं ठीक आहे, मग एक काम कर, तू ना शांतपणे बोल त्याच्याशी, आणि त्याचं जे काही म्हणणं असेल ते अमितला सांग म्हणा. हं, ओके ओके. विजया गेली का? हो, नानामाईंना टूरवर पाठवण्याविषयी तुझं काही ठरलं की अमित दादांशी बोलायला सांगितलंय? हो ते बघतो मी. अरे पण त्या चित्राशी पण बोलायचं आहे. त्या मनोजचा नंबरच लागत नाहीये. मी तिला बोलावून घेतो. माई माई माई, हे जरा कठीणच दिसतंय मला. अगो बाई, काय झालंय? कुणाचं कठीण आहे? हेच तुमच्या चित्राच्या लग्नाचं. नाही म्हणजे इतकी लग्न जमवली मी, पण हे असं कुठे पाहिलं नव्हतं बाई. नाही म्हणजे गावावरनं लग्न ठरवायला मुलगी इथे येते. सतीशने मला सांगितलं हिच्यासाठी चांगली स्थळं बघा म्हणून. उत्तम पारखून अशी स्थळं आणली. म्हटलं आपल्या घरची मुलगी आहे, हिचं चांगलं व्हावं. तर हिचं काहीतरी वेगळंच. हिला आत्ता जाग येतेय, काय तर म्हणे मला लग्नच नाही करायचं. घ्या बरं, ते तर ते. अहो या विषयावरून आदित्य आणि अर्चना भांडत होते सकाळी. तुम्हाला कळलं का? इथे वरांड्यात भांडत होते दोघं. माई, बघतच राहिले मी. बरं, तिच्यामुळे आपल्या मुलांनी भांडणं हे बरं नाही ना माई. अगो बाई, हे मला ठाऊकच नव्हतं. वाटलंच मला, म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं. खरंच कठीण आहे ग बाई. पण केवळ हे सांगाल तुम्ही इथे आलात? राणे काकू, अहो आदित्यचं आणि अर्चूचं भांडण किती टिकतं हे ठाऊक आहे ना तुम्हाला. तुम्ही नका काळजी करू, हे काही नाही, छोटं मोठं भांडण आहे. बरं, पण मी काय करायचंय? नाही म्हणजे चित्रासाठी स्थळ बघू की नको? बघूया. नाही म्हणजे मी कळवते तुम्हाला. अहो आधी अर्चूशी बोलते, मग सांगते. नाही तुम्ही बोलात आणि तिला म्हणावं काय ते ठरवा एकदाच आणि सांगा मला. हो सांगते. येते मी. बर.
या ये. अगं काही नाही, मी एवढ्यासाठीच बोलावून घेतलं तुला. तू जो काही नंबर दिलायस मला मनोजचा, तो लागतच नाहीये. सतत स्विच ऑफ येतोय. चुकीचा नंबर नाहीये ना? नाही, मी माझ्याकडचाच फॉरवर्ड केलाय आणि मी नेहमी त्याच नंबरवर बोलते. पण आता पण काय? पण तो कधी त्याच्या गावी गेला ना, त्याचा फोन बंदच असतो. काय म्हणजे तो तुला फोनच करत नाही गावाला गेला की? करतो, कधी कधी करतो. अरे काय यार तुम्ही लोक. प्लीज मला असं काहीतरी सांग की ज्याच्यामुळे मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकेन. त्याच्या एखाद्या मित्राचा नंबर आहे का? त्याचा पत्ता तरी आहे का? नाही. मग आता काय मी त्याच्या गावाला जाऊन त्याच्या नावाने जोरजोरात हाका मारायच्या का? आणि एक सांग मला की तो गावाला गेला हे कशावरून? त्यांनी फोन केला होता मला. बर, आणि तो तालुक्याच्या गावी परत कधी येणार आहे? माहित नाही, पण तो फोन करेल मला. वा, छान आहे. नाही म्हणजे आता आपण त्याला कॉन्टॅक्ट करूच शकत नाही. तो आपल्याला म्हणजे तुला फोन करेल तेव्हाच त्याच्याशी संपर्क होणार. हा, मग काय, बसा आता वाट बघत. दुसरं काय? माई हम्म, माई बँडेड कुठे? हे नानांच्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये आहे बघ. हा. कोणासाठी? मयूसाठी का? मग काय, अगं सारखी धडपडत असते. आता गुडघे खर्चट. हो, पण बदाम देतेस ना रोज रात्री पाण्यात भिजत घालून? हा. हा, म्हणजे नाही देत हो ना? अगं मी विसरते ग. कशी ग तू अशी? हे बघ, तू एक काम कर, रात्री मला आठवण करत जा, म्हणजे मग माझ्या लक्षात राहील. हा, मी आठवण करायची का तुला? आता म्हातारी तू झालीस का मी? मी मग काय माई, म्हातारा होणं तुला अलाउडच नाही. हा, छान. हा, सुंदर. म्हणजे माई तू कधीच म्हातारी होऊ नकोस आणि आम्हाला कसलंही काम सांगू नकोस. तूच करत राहा, हो ना? हो, मग असं कसं मी म्हणीन माई. अगं माझी माऊ, मला गुदगुले नाही करायचं. लाडात येऊ नको, लाडात येऊ नको. चल. तुला काम कसं करू देऊ अगं, आम्ही? मी नाना नाव सांगे ना. नको 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 नको, बस चल, मी चालले आता. ऐक 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 ऐक. इथे बस. काय आदित्यशी का भांडत होतीस? अय्या, तुला कसं काय कळलं? मला कसं कळलं? राणे काकू ना? मग अगं मग काय करणार, वाटेल तसं बोलत होता, मग मी भांडणार असं त्याच्याशी? काय बोलला तो तुला? शपथ, माझी अशी सटकली होती ना माई. ए, अगं मग काय, मला म्हणत होता, म्हणे चित्रासाठी स्थळ बघायची इतकी घाई कशाला करताय, जर तिला लग्नच करायचं नाहीये तर. अरे पण तिला स्थळ बघण्यासाठी जर पाठवलंय ना म्हणा मुंबईत. मग अगं हो, मीही त्याला तेच म्हणाले. तर मला म्हणाला, जर तिच्या मनाची तयारी नसेल तर तुम्ही कशाला इतकी घाई करताय, जरा थांबा. पण हे सगळं त्याला कसं कळलं? आता कसं कळणार, आता ही रडली असेल त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून. अर्चू, काहीतरी बडबडत बसते, जरा विचार करून बोल ना. अगं नाही नाही नाही, हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. मेरे कहने का मतलब ये था की चित्राने मेघनाला आणि आदित्यला सांगितलंय ना की मला इतक्यात लग्न करायचं नाहीये म्हणून तो तिची बाजू घेऊन लढतोय. हे दुसऱ्यांचं लग्न जमवण्याचा जो काही टास्क आहे ना, फार बेकार आहे ग. मग काय, या राणे काकू इतक्या उत्साहात हे सगळं कसं काय करत असतात ना, देव जाणे. मग मी तर 4 स्थळांमध्येच खूप बोर झाले ग. हे बरं चल, मी जाते, मग यू वाट बघत असेल. बरं, बदाम भिजत घाल. तू आठवण करून दे. अगं मग आता काय करते मी? कठीण आहे रे देवा या लेकीचं. अरे यार, मेघनासाठी पाडव्याला काहीतरी स्पेशल घ्यायचं होतं, ते राहिलंच. काय घ्यावं? तर सणासाठी घ्यायचं म्हणजे तसं काहीतरी ट्रेडिशनल घ्यायला हवं.
माईच म्हणाली होती की स्पेशल काहीतरी घे. तिलाच विचारतो ना. येऊ का? अरे माई, तू म्हणजे ना ते स्मरण केल्यावर देवता प्रकट व्हावी तशी अवतरली आहेस आता. हो ना. हं. मग वत्सा, हं. बोल तुझं काय म्हणणं आहे. अगं माई, हं. तू ते म्हणाली होतीस ना की पाडव्याचं काहीतरी स्पेशल घे मेघनासाठी. ते काय घेऊ तेच विचारायचं होतं तुला. म्हणजे ट्रेडिशनल. इश्य, एवढा कसला विचार करतोयस मग त्याच्यासाठी? हे बघ, पहिल्या पाडव्याला ना शक्यतो सोन्याचा दागिना घेतात. सोनं कसं शुद्ध असतं, हो की नाही? आणि 100 नंबरी असतं, वर्षानुवर्ष टिकणार असतं. तसंच आपलं प्रेमही असतं, अगदी शुद्ध 100 नंबरी. सोन्याचा दागिना घेऊन टाकूया काय? येस येस, डन. नानांनी की नाही मला अंगठी दिली होती. ठरलं. हे माई, आपण दोघं जाऊ आणायला. मेघनाला सरप्राईज देऊ. हो चालेल. काय म्हणालास तू आता ते? डन डन. डन डन. ओके. काय ग माई, काय झालं? आदित्य, तू आज अर्चूशी म्हणे खूप भांडलास, तेही चित्रावरून. अर्चू पण ना लगेच तुझ्याकडे येऊन तक्रार करायची काय गरज होती? तिने काही तक्रार केलेली नाहीये माझ्याकडे, पण मुद्दा तो नाहीच आहे. तू तिच्याशी का भांडलास चित्रावरून? हे बघ यार, मी भांडलेलो नाहीये. मी तिला इतकंच म्हटलं की त्या चित्राला जर लग्न करायचं नाहीये आता, तर तुम्ही का मागे लागलायत तिच्या? पण हे तुला कुणी सांगितलं की चित्राला लग्न करायचं नाहीये?